हॅलो एव्हरीवन, वी लव्ह फॅशन अँड ट्रेंड्समध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या लग्नसराईचा सीझन सुरू आहे. लग्नसराई किंवा कोणता खास कार्यक्रम असता की स्त्रिया साडी गजरा असं सगळंच साजशृंगार करून तयार होतात. सुंदर ठेवणीतली साडी नेसली की केसांची हेअरस्टाईल करून गजरा माळला जातो. केसात गजरा माळला की आपला लुक अधिकच खुलून येतो. पण केसात गजरा माळण्याची ती जुनी पद्धत विसरून आपण वेगवेगळ्या स्टाईलने केसात गजरा माळू शकतो. आपला लुक अधिकच सुंदर आणि आकर्षक दिसेल. पूर्वी साडी नेसल्यावर केसांचा अंबाडा बांधून त्यावर गजरा माळण्याची पद्धत होती, पण आता ही फॅशन मागे पडली आहे. आता केसात वेगवेगळ्या पद्धतीने गजरा माळण्याचा ट्रेंड पुन्हा आलेला आहे. मानेच्या बाजूने खाली झुकणारा अंबाडा घालून त्याभोवती आपण गजरा गुंडाळून घालू शकतो. याला लो बन गजरा असेही म्हणतात. ही हेअरस्टाईल खूपच सोपी आहे, त्यामुळे तुम्ही घरच्या घरीही अगदी आरामशीररित्या कुणाचीही हेल्प न घेता सुद्धा करू शकता. त्यानंतर केसांच्या अंबाड्यात तुम्ही अशा प्रकारे अर्धचंद्र आकारात गजरा माळून तुमची हेअरस्टाईल अधिकच आकर्षक करू शकता. बनच्या खालच्या बाजूने अर्धचंद्र किंवा बन नसलं तरी ओपन हेअर असतात, तर तशा वेळेला तुम्ही अर्धचंद्र करून अशी हेअरस्टाईल ट्राय करू शकता. जर तुम्ही केसांची अशी वेणी घालणार असाल तर तुम्ही वेणीभोवती अशा प्रकारे गजरा गुंडाळून तुमची हेअरस्टाईल अधिक डेकोरेट करू शकता. अशी वेणीमध्ये गजरा माळण्याची पद्धत साऊथ इंडियन ज्या ब्राईड्स असतात त्या ट्राय करतात जास्त करून, आणि त्या खूपच सुंदर दिसतात. तुम्ही लेहंग्यावरती पण अशी हेअरस्टाईल ट्राय करू शकता. मोगऱ्याची तीच राऊंडवाली हेअरस्टाईल नको आहे किंवा वेणीमधील नको आहे, तर तुम्ही अशी हटके काहीतरी वन साईड गजरा माळून आपली हेअरस्टाईल कंप्लीट करू शकता. तीसुद्धा खूप सुंदर दिसते. तसंच आपण मोस्टली अंबाडा प्रेफर करतो, आणि केसांचा अंबाडा घातल्यानंतर तुम्ही मोगऱ्याच्या कळ्यांची अशा पद्धतीची जाळी तयार करून देखील केसात माळू शकता. यामुळे तुमच्या अंबाड्याला अधिक शोभा येईल, आणि हा एक हेवी लुक आहे, त्यामुळे शक्यतो हा लुक ब्राईड ट्राय करतात. याआधी पण मी तुम्हाला वेणीची हेअरस्टाईल सजेस्ट केलेली आहे, पण तुम्ही अशा प्रकारे सुद्धा फुलांच्या माळा तयार करा आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्या डेकोरेट करून तुम्ही अशा पद्धतीने माळू शकता. फुलांची तुम्ही स्नेक पद्धतीने माळ तयार करा किंवा क्रिस क्रॉस पद्धतीने सुद्धा ठेवू शकता. दोन तीन फुलं अशी तुम्ही सुद्धा थोड्या अंतरावरती वेणीमध्ये गुंफू शकता. तुम्हाला जर तुमच्या हेअरस्टाईलला जास्तच हेवी लुक द्यायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे केसात भरपूर गजरे माळून तुमच्या हेअरस्टाईलला अधिक हेवी करू शकता. ज्या ब्राईड्स असतात ना, त्या अशा पद्धतीच्या हेअरस्टाईल करतात, त्यामुळे तुम्हाला जर हेवी लुक पाहिजे असेल तर हा लुक नक्की ट्राय करू शकता. एक साऊथ इंडियन लुक. आता गजरा विथ अदर फ्लावर कॉम्बिनेशन खूप छान दिसते. केसात गजऱ्यांसोबतच तुम्ही फुलं देखील माळू शकता, आंबाड्याच्या बरोबर मध्यभागी किंवा साईडला, किंवा त्याचबरोबर ती फुलं माळून भोवती गजरा गुंडाळल्यास हेअरस्टाईल खूपच सुंदर. तुम्हाला जास्त हेअरस्टाईल नको आहे आणि चार चौकीत पण उठून दिसायचं असेल तर तुम्ही अशी थोडी फुलंसुद्धा आपल्या केसामध्ये गुंफून एक चांगला लुक क्रिएट करू शकता. एकदम सिम्पल आणि बेस्ट हेअरस्टाईल आहेत. इंडियन आणि इंडो वेस्टर्न आउटफिट्सवरती या अशा प्रकारच्या हेअरस्टाईल भारी दिसतात. जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल ना, तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नवीन अशाच वेगवेगळ्या स्टायलिंग टिप्ससोबत. टिल देन टेक केअर, बाय.